शरद पौर्णिमेचे महत्त्व हे पौराणिक कथा आणि अध्यात्मात रुजलेले आहे. आरोग्य, संपत्ती आणि आंतरिक शांतीचे आशीर्वाद मिळवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा दिवस मानला जातो. या दिवशी माता लक्ष्मीचे आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी आपल्याला काही उपाय देखील करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. लोककथेनुसार शरद पौर्णिमेला देवी लक्ष्मी पृथ्वीवर भ्रमण करत असते आणि जागृत राहणाऱ्यांना सुखसमृद्धीचा आशीर्वाद देखील देत असते. कोजागिरी म्हणजे कोण जागे आहे, को जागृती असा त्याचा अर्थ आहे आणि कोण जागे आहे हे पाहण्यासाठी माता लक्ष्मी पृथ्वीवर सूक्ष्म स्वरूपामध्ये आपल्या आजूबाजूला वास करत असते. यावेळेत तुम्ही सेवा, साधना, मंत्रजप, स्तोत्रांचे पठण आवर्जून करावे आणि त्यासोबतच तुम्हाला या दिवशी अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे. सोमवारी कोजागिरी पौर्णिमेला गाईला खाऊ घाला. ही एक वस्तू, सर्व कामे मार्गी लागतील, इच्छापूर्ती होईल, तुमच्या आयुष्याचं सोनं होणार, नशीब उजळल्याशिवाय राहणार नाही, असा हा अत्यंत प्रभावी उपाय आहे. तुम्हाला गाईला फक्त ही एक वस्तू या दिवशी खाऊ घालायची आहे. तर अशी कोणती वस्तू आहे आणि कोणत्या वेळेत हा उपाय करायचा आहे, संपूर्ण माहिती आपण याच व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. माहिती आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब नक्की करा, बेल आयकॉनला आवर्जून प्रेस करा. त्याचबरोबर कमेंट बॉक्समध्ये जय श्री माता लक्ष्मी लिहायला विसरू नका. यामुळे माता लक्ष्मीचे आशीर्वाद प्राप्त होतील, कारण पौर्णिमा तिथी ही माता लक्ष्मीला समर्पित आहे. कोजागिरी पौर्णिमा म्हणजे जागृतीचा उत्सव, वैभवाचा उत्सव, आनंदाचा उत्सव आणि उल्हासाचा उत्सव असतो. त्या दिवशी चंद्र स्वतःच्या 16 कलांनी परिपूर्ण असतो. ज्योतिषशास्त्रानुसार या दिवशी चंद्र हा पृथ्वीच्या अधिकाधिक जवळ असतो. संपूर्ण वर्षापेक्षा त्या दिवसाचा चंद्र हा मोठा वाटत असतो. चातुर्मासातील 4 महिन्यात आकाश मेघांनी घेरलेलं असतं, त्यामुळे चंद्रदर्शन हे स्पष्ट होत नाही. त्यामुळे देखील कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी चंद्र हा अधिक आकर्षित वाटत असतो. चंद्राजवळ सुंदरता व शीतलता याचा समन्वय पाहायला मिळतो आणि या दोन्ही गोष्टी, त्यासोबतच आरोग्य उत्तम राहण्यासाठी, मानसिक तणाव दूर होण्यासाठी या दिवशी चंद्राला दूध अर्पण करून चंद्राची सावली त्यामध्ये बघून त्यानंतर हे दूध ग्रहण केले जाते. हे नैवेद्य तुम्ही चंद्राला अर्पण करून हे दूध तुम्ही पिल्याने तुमचे आरोग्य निश्चितच उत्तम राहते आणि मानसिक शांती देखील मिळत असते. अश्विन महिन्यातील पौर्णिमेला शरद पौर्णिमा आणि कोजागिरी पौर्णिमा असे म्हणतात. पौर्णिमेला चंद्रदेव, भगवान विष्णू, धनाची देवी माता लक्ष्मी आणि कुबेर देवता यांचे आशीर्वाद मिळण्यासाठी यांची विधिवत पूजा केली जाते. कोजागिरी पौर्णिमा अत्यंत पवित्र दिवस मानला जातो. या दिवशी देवी लक्ष्मी प्रकट झाली होती असे देखील म्हणतात. भगवान कार्तिकेय यांचा देखील जन्म झाला होता असे देखील शास्त्रात सांगितले गेलेले आहे. सुख, सौभाग्य आणि आरोग्य चांगले राहते या दिवशी पूजा केल्याने. आणि तुम्हाला तुमच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी कोजागिरी पौर्णिमेला काही उपाय देखील करणे अत्यंत महत्त्वाचे ठरते. शरद पौर्णिमेच्या दिवशी उपवासाचे व्रत पाळावे. कोजागिरी पौर्णिमेला उपवास केल्याने चंद्रदेव, भगवान विष्णू यांचे आशीर्वाद मिळतात आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे सुख समृद्धी प्राप्त होते. या दिवशी मंत्रजप, स्तोत्रांचे पठण देखील आवर्जून करावे. विष्णू सहस्त्रनाम, लक्ष्मी चालीसा, विष्णू चालीसा, लक्ष्मी स्तोत्र, त्याचबरोबर या दिवशी व्यंकटेश स्तोत्र असे भगवान विष्णूंचे, माता लक्ष्मींच्या स्तोत्रांचे, मंत्रांचे पठण आवर्जून करावे. विष्णू गायत्री मंत्र, माता लक्ष्मीचा देखील गायत्री मंत्र याचे पठण आवर्जून करावे. शरद पौर्णिमेला चंद्रदेवाची पूजा करणे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. या दिवशी चंद्र पूर्ण तेजात असतो. या दिवशी चांदीच्या भांड्यात चंद्रदेवाला दूध आणि पाणी अर्पण केल्याने कुंडलीतील चंद्राची स्थिती ही मजबूत होते आणि शुभ परिणाम प्राप्त होतो. चांदी देखील शांततेचे आणि शीतलतेचे प्रतीक आहे, त्यामुळे चांदीच्या भांड्यात करावे. जर तुमच्याकडे चांदीचे भांडे नसेल तर तुम्ही दुसरा एखादा छोटासा ग्लास घेऊन त्याला देखील चंद्रदेवाला दूध पाणी अर्पण केल्याने तुमच्या कुंडलीतील चंद्राची स्थिती मजबूत होईल आणि शुभ परिणाम प्राप्त होतील. माता लक्ष्मी सूक्ष्म स्वरूपामध्ये आपल्या आजूबाजूलाच असते, पृथ्वीवर असते. त्यामुळे या दिवशी तुम्ही माता लक्ष्मीचा देखील मंत्रजप आवर्जून करायचा आहे. ओम श्री महालक्ष्मी देव्ये नमः या मंत्राचा जप आवर्जून करा. कमीत कमी 108 वेळेला हा जप करायचा आहे. हे केल्याने तुमच्या घरामध्ये वर्षभर घरात सुखसमृद्धी टिकून राहते. शरद पौर्णिमेला देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळण्यासाठी श्री सुक्तम आणि कनकधारा स्तोत्रांचे देखील पठण आवर्जून करावे. असे मानले जाते की असे केल्याने आर्थिक अडचणी पूर्णतः नष्ट होतात आणि तुमच्या घरामध्ये कायम पैसा टिकून राहतो. तर या उपायासोबतच तुम्हाला गाईला एक वस्तू खाऊ घालायची आहे. हा उपाय तुम्ही दिवसभरात कधीही करू शकता. 6 ऑक्टोबरलाच उदयतिथीनुसार कोजागिरी पौर्णिमा ही असणार आहे, म्हणून तुम्हाला याच दिवशी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत केव्हाही
जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा हा उपाय करायचा आहे. आश्विन महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला येणाऱ्या पौर्णिमेला कोजागिरी पौर्णिमा म्हणतात. हिंदू पंचांगानुसार आश्विन महिन्यातील पौर्णिमा 6 ऑक्टोबरला दुपारी 12:23 सुरू होणार असून दुसऱ्या दिवशी 7 ऑक्टोबरला सकाळी 9:16 संपणार आहे. त्यामुळे उदयतिथीनुसार 6 ऑक्टोबर रोजीच कोजागिरी पौर्णिमाही साजरी केली जाणार आहे. आपण कोजागिरी पौर्णिमेची पूजा कोणत्या वेळेत करायची त्याचा देखील मुहूर्त बघूयात. तर कोजागिरी पौर्णिमेचा शुभ मुहूर्त आहे 6 ऑक्टोबर रोजी रात्री 11:45 पासून ते 7 ऑक्टोबर रोजी रात्री 12:34 असणार आहे. कोजागिरी पूजेसाठी एकूण 49 मिनिटांचा शुभ मुहूर्त असणार आहे. चंद्रोदय हा 6 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 5:27 होणार आहे. त्यामुळे तुम्ही जो शुभ मुहूर्त आहे त्या मुहूर्तावर पूजा करणे उत्तम ठरेल आणि या शुभ दिवशी पूजेसह उपाय करणे अत्यंत प्रभावी ठरणार आहे. यामुळे तुमच्या आयुष्यातील सर्व समस्या दूर होतील. तुमच्या घरामध्ये सतत पैशाची कमतरता जाणवत असेल, आलेला पैसा घरात टिकत नसेल किंवा घरात सतत नकारात्मकता असेल किंवा कोणीही कोणाचे ऐकत नसतील, सतत वादविवाद असतील, तर घरामध्ये शांतता, सौख्य, आनंद, धनसंपदा प्राप्त होण्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे. आपल्या हिंदू धर्मामध्ये गायीच्या पूजेला अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. गायीची पूजा केल्याने साक्षात 33 कोटी देवी देवतांची पूजा केल्याचे पुण्यफळ आपल्याला प्राप्त होत असते. त्यावेळेस आपण कोजागिरी पौर्णिमेला गायीची पूजा करतो तेव्हा साक्षात लक्ष्मीचं पूजन केल्याचे देखील पुण्य प्राप्त होत असते. गाय देखील समुद्र मंथनातूनच आलेली आहे आणि माता लक्ष्मी देखील. त्यामुळे तुम्ही या दिवशी गायीची पूजा केल्याने माता लक्ष्मीचे देखील आशीर्वाद प्राप्त होणार. त्यामुळेच हा उपाय करायचा आहे. तर या दिवशी सकाळी लवकर उठून अंघोळ करायची आहे. अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे. त्यानंतर रोजची जी देवपूजा तुम्ही करता ती करून घ्यायची आहे आणि त्यानंतर तुमच्या घराजवळ जिथे कुठे गाय आहे तिथे जाऊन हा उपाय करायचा आहे. जर गाय नसेल तर तुमच्या देवघरामध्ये गायीची मूर्ती ही असणारच आहे, तर तिथे देखील तुम्ही हा उपाय करू शकता. घरी किंवा बाहेर कसा उपाय करायचा आहे दोन्ही पद्धती मी तुम्हाला याच व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुमच्या घराजवळ गाय असेल तर तिथे हा उपाय कसा करायचा आहे ते बघूया. एक ताट घ्यायचं आहे. ताटामध्ये एक तांब्या भरून शुद्ध पिण्याचे पाणी घ्यायचे आहे. त्यानंतर तुम्हाला एक नैवेद्य बनवायचा आहे. नैवेद्य बनवताना एक तुम्हाला हळद आणि थोडीशी कणिक टाकून पोळी बनवायची आहे. पौर्णिमेच्या दिवशी तांदूळाच्या खिरेला अत्यंत महत्त्वाचे मानले जाते, म्हणून थोडीशी तांदूळाची खीर बनवून घ्या. थोडंसं दूध घेऊन त्यामध्ये थोडे तांदूळ टाकून त्याची गाईच्या नैवेद्यापुरतीच खीर बनवून घ्यायची आहे आणि त्या पोळीवर ठेवायची आहे आणि त्या पोळीवर थोडासा गुळाचा खडा ठेवायचा आहे. हा नैवेद्य तुम्हाला बाहेर जिथे कुठे गाय आहे तिथे घेऊन जायचा आहे. त्यानंतर गाईच्या चारही पायांवरती पाणी टाकायचं आहे. गाईला हळद कुंकू लावून घ्यायचे आहेत, अक्षता व्हायच्या आहेत आणि हा जो नैवेद्य आहे तो गाईला खाऊ घालायचा आहे. माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे. असा हा अत्यंत साधा सोपा उपाय आपल्याला करायचा आहे. आणि जर तुमच्याकडे गाय नसेल, म्हणजे आजूबाजूला कुठेही गाय नसेल, तर तुमच्या देवघरातील देवासमोर देखील तुम्ही हा नैवेद्य दाखवू शकता. आणि बाहेर जर तुम्ही हा उपाय केला तर तुम्हाला गाईच्या पायाखालची थोडीशी माती घरी घेऊन यायची आहे. ती एखाद्या छोट्याशा वाटीमध्ये तुमच्या घरामध्ये ठेवून द्यायची आहे. देवघरामध्ये ठेवली तरीही चालेल, म्हणजे देवघराच्या आजूबाजूला कुठेही ठेवून दिली तरी चालेल. तुमच्या घरामध्ये अशी माती ठेवल्यास तुमच्या घरातील सर्व नकारात्मकता पूर्णतः दूर होते. परंतु तुमच्या घराच्या आजूबाजूला कुठेही गाय नसेल तर तुम्हाला हा उपाय तुमच्या देवघरासमोरच करायचा आहे. देवघरातील गाईला हा नैवेद्य दाखवायचा आहे. कारण तांदूळाला पूर्ण अन्न मानले जाते आणि तांदूळाच्या खीर आणि या पोळीचा नैवेद्य तुम्ही जर गाईला दाखवला तर तुमच्या आयुष्यातील सर्व समस्या पूर्णतः नष्ट होतात. त्यामुळे तुमच्या आजूबाजूला गाय नसेल तर तुम्ही घरी करा. माहिती आवडली असेल तर नक्की लाईक करा. सर्वांचे खूप खूप धन्यवाद.